पंढरपूर नंदवाळ येथील आषाढी यात्रेसाठी आरोग्य विभाग सज्ज. सभापती सारिका नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील आषाढी एकादशीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण तयारीनिशी सज्ज राहावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीत मार्गदर्शन करताना बांधकाम आणि आरोग्य विभाग सभापती सारिका नांदेकर म्हणाल्या की ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते प्रति पंढरपूर असणाऱ्या या नंदवाळमध्ये लाखो भाविक आपल्या आषाढी एकादशीला येतात आणि त्यासाठी त्या लोकांची व्यवस्थित सोय व्हावी, त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जावी, याच्यासाठी आज आम्ही आढावा बैठक घेतली. अतिशय चांगल्या पद्धतीने आजपर्यंत आपलं आरोग्य खातं यामध्ये काम करत आलेलं आहे. आज परत आम्ही आढावा बैठक घेतली. अजून चांगल्या पद्धतीनं लोकांना कशी सक्षमपणे इथं आरोग्य सेवा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील, इथले सर्व नागरिक असतील, आमचं सगळं आरोग्य खातं असेल, आम्ही सगळेजण इथं आलो आहोत. जेणेकरून इथं आता आम्ही 3 ठिकाणी आमचे कॅम्प असणारच आहेत. त्याच पद्धतीनं आमचे फिरते पथक पण असणार आहेत की लोकांना कसल्याही पद्धतीची यामध्ये आमच्याकडून आरोग्याच्या बाबतीत कसल्याही पद्धतीचा इथं त्रास होणार नाही. ज्या लोकांना गरज लागेल त्यांना ताबडतोब सगळ्या गोष्टी मिळतील. अगदी आमचे ॲम्ब्युलन्स असणार आहेत, त्या सगळ्यांचं होणारच. आणि त्याच पद्धतीनं हे आधीही स्वच्छता आणि आपलं यात्रा झाल्यानंतरची ही स्वच्छता, या सगळ्या गोष्टींचा आम्ही आढावा घेतो की जेणेकरून जे लोक वारीला येतील त्यांची ही वारी सुखकर होईल, याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे. खुर्द मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांचं काय मनोगत पाहूया. अमर कुमार साहेब आणि सर्वच लोक मंडळी या ठिकाणी आम्ही जमलो होतो की जी आता येणारी 25 तारखेला आषाढी वारीनिमित्त जी नंदवाळमध्ये यात्रा भरणार आहे, या येणाऱ्या वारकऱ्यांना, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन करण्यासंदर्भात ही बैठक झालेली आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देत असताना आपली स्वच्छतेची नियमावली या ठिकाणी पाळली जाते. यामध्ये आरोग्याचे यंत्रणा 100हून अधिक कर्मचारी या ठिकाणी कामामध्ये असतात. पंचायत समिती विभागाचे जे ग्रामपंचायत विभागाचे 50-60 कर्मचारी ग्रामसेवक सहित ते कर्मचारी या ठिकाणी सेवेमध्ये असतात. पोलीस यंत्रणा असते, महसूलचे अधिकारी वगैरे यामध्ये सक्रिय असतात. ते हजारो कार्यकर्त्यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा असा या वारीच्या नियोजनामध्ये लोकांचा सहभाग असतो. त्यामुळं मी या ठिकाणी लोकांना, वारकऱ्यांना विनंती करतो की आपली ही वारी संपन्न करत असताना ज्या पद्धतीनं मागील वर्षामध्ये या पद्धतीनं आपण सर्वजण मोठ्या आनंदानं आणि उत्साहाने या ठिकाणी दर्शनासाठी होता, तोच उत्साह या ठिकाणी ठेवावा. चांगल्या पद्धतीने वारी संपन्न करावी यासाठी मी भाविकांना, वारकऱ्यांना विनंती करतो. आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि परिसरातून मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या सर्व भाविकांना तात्काळ आणि उत्तम वैद्यकीय सेवा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने म्हणाले, आरोग्य विभागाने यात्रेच्या काळात 24 तास वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि आवश्यक औषध साठा ठेवणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची स्वच्छता आणि परिसरातील जंतुनाशक फवारणीकडे विशेष लक्ष असेल, जेणेकरून कोणत्याही साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही. सध्या नंदवाळ येथे जी आता आपली यात्रा होणार आहे, त्या यात्रेनिमित्त आपल्या आरोग्य विभागामार्फत आपण 24 तास आरोग्य पथक ठेवणार आहे. यामध्ये मुख्यत्वे ज्योतिबा मंदिर, नंतर मुख्य आपलं मंदिर आणि अंगणवाडी अशा 3 ठिकाणी बूथ असतील आपले. आणि ह्या बूथमध्ये मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट अशा पद्धतीनं आपण ड्युटी लावलेल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, समुदाय आरोग्य अधिकारी असतील, तसेच आपले कर्मचारी असे त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे. इथं आपण 5 रुग्णांसाठी 5 बेड ठेवलेले आहेत. आवश्यक ते सर्व औषधांचा साठा आपण उपलब्ध करून ठेवणार आहे. तसेच समजा इमर्जन्सी काही पेशंट आलाच तर आपण 108च्या 2 ॲम्ब्युलन्स आहेत आणि 102च्या 4 ॲम्ब्युलन्स आहेत. अशा ॲम्ब्युलन्सची आपण सुविधा करून ठेवलेल्या आहे.
तसेच व्हीलचेअर, तसेच आपलं लागणारं स्ट्रेचर याची पण आपण सुविधा करून ठेवलेली आहे, जेणेकरून एमर्जन्सी काही रुग्ण आलाच तर आपल्याला लगेच त्याला अटेंड करता येईल आणि वेळेत उपचार देता येतील. त्याच पद्धतीनं गावामध्ये कोणतीही साथ पसरावी नाही किंवा पाण्यापासून होणारे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी आपण पाण्याचे नमुने पण तपासून घेतलेले आहेत, ते आता योग्य आलेले आहेत. आणि त्या दिवशी आपण OT टेस्ट जे घेतो आपण पाणी शुद्ध आहे की नाही पाहण्यासाठी, त्यासाठी आपण बूथ आपण तयार केलेले आहेत, टीम बनवलेले आहेत. त्या टीममार्फत आपले आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक हे पाण्याचे नमुने सकाळ दुपार संध्याकाळ तपासणी केली जाईल त्याची, व त्याचा रिपोर्ट आपल्याला केला जाईल, जेणेकरून पाण्यापासून होणारे आजार आपल्याला होणार नाहीत. तसेच जे फूड स्टॉल्स आहेत, जिथं आपल्याला बाहेरून अन्नाचे पदार्थ येतात, त्यांचीसुद्धा फूड अँड ड्रग ऑफिसरच्या मार्फत त्याचं सॅम्पल घेतलं जाणार आहे आणि त्याचं तपासणी केली जाणार आहे. प्लास्टिकमुक्त यात्रा या माननीय आपल्या प्रांत मॅडमच्या संकल्पनेतून, तसेच आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आपण सर्व आपलं जे काही यात्रा आहे त्यामध्ये प्लास्टिकचे पिशव्या वापरल्या जातात याच्यावरती बंदी आणली जाणार आहे. आणि जास्तीत जास्त कापड्या पिशव्या किंवा द्रोण, प्रसादासाठी द्रोण याचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी आम्ही सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत. तसेच यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचं आवाहनही शेवटी करण्यात आलं. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य अमित हजारे, नंदवाळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रियांका पाटील, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच उज्ज्वला गुरव, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळ, तालुका अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, जिल्हा व तालुका सर्व आरोग्य अधिकारी, स्थानिक प्रशासकीय प्रतिनिधी, पोलीस पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.